नावात मनापासून 43व्या भागामध्ये तुमचं स्वागत करतो। यिर्मयाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 12 ते 17 या समाला आपण पाहणार आहोत। यिर्मयाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 12 ते 17। परमेश्वर मला म्हणाला, तुला ठीक दिसले, मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध राहीन। परमेश्वरचे वचन पुनरुपी मला प्राप्त झाले की तुला काय दिसते? मी म्हणालो, एक उकळती कढई दिसते, तिचे तोंड उत्तरेकडून फिरले आहे। तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, देशाच्या सर्व रहिवाशावर उत्तरेकडून अरिष्ट उद्भवेल, कारण पहा, मी उत्तरेकडल्या राष्ट्रातील सर्व जाती बोलावित आहे, असं परमेश्वर म्हणतो। ते येऊन यरुशलेमेच्या वेशीपुढे, तिच्या सभोवार असलेल्या सर्व तटापुढे व यहूदाच्या सर्व नगरापुढे आपली सिंहासने स्थापितील। त्यांनी मला सोडले आहे, अन्य देवापुढे धूप जाळलेला आहे व आपल्या हातच्या आकृतीची पूजा केली आहे। त्यांच्या या सर्व दुष्टतेबद्दल मी त्यास शिक्षा फरमावीन। तू तर आपली कंबर कस, उठ, मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग। त्यास घाबरू नको, घाबरलास तर मी तुला त्यांच्या पुढे घाबरेन। परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया। प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, पूर्वसंकेत, परमेश्वरच्या योजना 2022 साठी आज विश्वासणाऱ्या प्रत्येक प्रिय सेवकासाठी, विश्वासणाऱ्या प्रत्येक बिलीवर्स भाऊ बहीण आई वडिलांसाठी, विश्वासणाऱ्या प्रत्येक लीडर्ससाठी, विश्वासणाऱ्या प्रत्येक कारभार्यासाठी, विश्वासणाऱ्या प्रत्येक याजक, फादर, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी जेवढे कुणी असतील, प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवून कृत्याने आचरण करणारे, आणि जसं यिर्मयाला पाचारण झालं, जसं यिर्मयाला बोलवलं, जसं यिर्मयाला दृष्टांत सांगितला, जसं यिर्मयाला भविष्यवाणी सांगितली, जसं यिर्मयाला परमेश्वरच्या योजना सांगितल्या, असं जर परमेश्वर तुमच्या आणि मला जर 2022 मध्ये सांगत आहे। आणि या ठिकाणी 17व्या क्रमांकाच्या विशेष आम्ही लक्ष देणार आहोत। या ठिकाणी तो लिहित आहे, तू तर आपली कंबर कस। आम्हाला आमची कंबर कसण्यासाठी 2022 परमेश्वराने दिलेलं आहे। उठ, आता आम्हाला उठायचं आहे। मी तुला आज्ञापितो, परमेश्वर तुम्हाला आणि मला आणि संपूर्ण मानव जातीला, संपूर्ण सृष्टीला एक आज्ञा करत आहे, आणि विशेष करून ही आज्ञा त्या व्यक्तीला आहे ज्याला परमेश्वराने पाचारण केलेलं आहे। ही आज्ञा, विधी, हा नियम किंवा हे वचन किंवा हा आशीर्वाद किंवा यामधलं परमेश्वरचं सत्य, पूर्वसंकेत, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, प्रकटीकरण, भविष्यवाणी, परमेश्वरच्या योजना, त्या परमेश्वराने पाचारण केलेलं आहे। ज्या मनुष्याला परमेश्वराने सेवकाई दिलेली आहे, ज्या मनुष्याला परमेश्वराने आबा बाबा म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याला तो म्हणत आहे, तू तर आपली कंबर कस। आज प्रत्येक बिलीवर्स भाऊ बहीण आई वडील देवाच्या सेवकांनो, आपली कंबर कसा। कंबराला धरून खाली बसू नका। अनेक लोकांना लय तकलीफ झाली अशी कंबर वाजते तशी, हा पार कंबराचा काटा झाला। लय काम करून दमले तुम्ही प्रभूच, है की नाही? यांना नीट उभा राहता येणार परमेश्वरचं नाही, हे जगातले काम करून करून यांच्या कमरा तुटल्यात। यांच्या कमराला कातडीची वेल्ट येतं, यांच्या कमराला द्वारे बांधल्यात, यांच्या द्वाऱ्याला हुक बांधलेत। यांचं कंबर कसलं कशाचं आहे माहिती का? जगातल्या गोष्टीचं साठा, सोन्या नाण्याचा साठा, पैशाचा साठा, सगळं काही कंबर खिशात। वजन झालं लोकांना, आता कंबर वाकडं व्हायला लागले। आम्ही पुरातन काळामध्ये जर आमच्या खेडेगावामध्ये जर पाहिलं तर आजही काही वृद्ध स्त्रिया आहेत, त्यांच्या कमराला एक बटवा असतो। पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिले तर अनेकांच्या कमराला बटवे राहतात, आणि त्या कमराच्या बटव्यामध्ये त्यांचं धन, त्यांचं नाणं, सोनं जे काही असेल ते कमरेमध्ये त्यांचं असतं। आजही हवाबाईच्या कमराला एक बटवा असतो। एवढं पाकिट निघला, इकडून जी लोंब कळायचं ना, तर डायरेक्ट असं हलतच चलत, मग ते कुठं कुठं आपलं तर त्याचे काही घेणं देणं। त्याच्यात असतो मोबाईल, आणि त्याच्यात छोटेसे पैसे तर आता पर्स लवकर ठेवीत नाहीत, पण कमराला मात्र आता लोकांचे काय आहे, मोबाईल लटकलेले, खास करून स्त्रियांच्या।
मधल्या काळामध्ये ते नवीन फॅशन निघली होती. मनुष्य काय करायचं, ते कमराच्या बेल्टला ते लावायचं ते असं. काही मोबाईल अजून लटकीत लई शँटर अजून लोक. आता ते मोठ्याले मोबाईल आले अँड्रॉइड ना, त्याच्यामुळे आता जरा थोडस लटकायचं कमी झाले. पहिली जेव्हा चपटे चुपटे होते ना तेव्हा लटकायचे. आता जर का मोबाईलला टाकले तर पेंट गळून पडायचे खाली, एवढे मोठे मोबाईल आले. आज आमच्या कंबराला काय, आमचं कंबर कसण्यासाठी सांगितलेलं आहे. आज आमचं कंबर कशाने कसणार. कंबर हा शरीराचं वजन पिळून धरणारा आणि काबाड कष्ट ताण एकदम दबाव किंवा सगळ्या प्रकारचं प्रेशर आलं ना तर कंबर असं जो टाईट राहतो ना त्याच कंबर कसल्या जात. आज आम्हाला नीतिमत्ताचं उरसरान, तारणाचं शिरस्रान, आत्म्याची तलवार, विश्वासाची ढाल आणि कमरपट्टा कशाचा, या बऱ्याचशा गोष्टी इपिस्कराच्या पत्रामध्ये जे लिहिल्यात पण अजून लोकांना माहित नाही. तर या ठिकाणी इर्मायाला तो म्हणत आहे, म्हणजे देवाच्या अभिषिक्ताला म्हणत आहे, देवाच्या भविष्यवक्त्याला प्रोफेट साहेबांना तो म्हणत आहे, तू तर आपली कंबर कस, उठ आता तू या जगातून उठ. उठा, बाळ झालं, लय म्हशीसारख्या पाण्यात बसलेत. उठा आता, जगामध्ये बराच वेळ झालेला आहे. उठा आता. 37 वर्ष 38 वर्ष अनेक रुग्ण येत होते, अनेक चिन्ह आणि चमत्कार त्याच्या पुढे होत होते, तरी तो मस्तपैकी खाटावर बसून त्या पाण्याकडे पाहत होता. तो पाणी हलायची वाट पाहायचा आणि पाणी हलत असताना त्याने कधी प्रयत्न केला नाही. तो दुसऱ्यावर विसंबून होता, तो दुसऱ्यावर अवलंबून होता, तो दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक देत होता. आई बापाच्या जीवावर जगणारे लेकर हो, त्याला काळ वेळ समय आत्मिक पित्यांच्या जीवावर जगणाऱ्या आत्मिक लेकरांनो स्वतः तयार व्हा. जेव्हा प्रेषित पाऊल तिमोथेला तयार करतो, तो खात्रीने सांगतो की हे माझं आध्यात्मिक लेकरू आहे, माझ्या मधले सर्व गुण त्याच्यामध्ये आहेत. आज लेकरांनो उठा, या जगातल्या घाणीतून, जगातल्या बाजारातून, जगातल्या मोहपाशातून, जगातल्या व्यसन वासना मीपणा हंपणा गर्व अभिमान वेत खुशारकी लबाडकी पैसा पाणी नोकरी छोकरी हे जे काही प्रकरण आहेत ना याच्यातून उठा आता, बाजूला व्हा. तुमच्यासाठी परमेश्वराने जर 2022 दिलेला आहे तर आता आम्हाला या घाणीतून उठायचं आहे, या समस्येतून उठायचं आहे, या आजारातून उठायचं आहे, या बंधनातून उठायचं आहे, या जोखडामधून उठायचं आहे, या असत्यामधून बाजूला सरकायचं, उठायचं आहे. तर त्याच्यात कवर बसू नका. अनेक लोक 7 पिढ्या 4 पिढ्या 50 वर्ष नामधारी अजून बसलेत उठाणात. 38 वर्षाच्या दुखणेकऱ्याला ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं आणि शास्त्रभाग असा सांगतो की त्याला अनेक दिवस त्या जागेवर पडून झालेले असे पाहून स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जवळ येत आहे आणि तो म्हणत आहे की तुला बरं होण्याची इच्छा आहे का. तो म्हणला यस, मला खूप इच्छा आहे. मला इच्छा नसती तर मी इथं 38 वर्ष कशाला बसलो असतो. माझी इच्छा आहे की मी नीट व्हावं, मी बरं व्हावं, मला आरोग्य मिळावं. मी या खाटावर जे झोपलेलो आहे मी अजून उठलोच नाही, मला उठवावं. मग 37 वर्ष काय करीत होता. नाही 38व्या वर्षी लागले तर मग 37 वर्ष काय करीत होता. इव्हन जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त तिथं स्वतः येऊन म्हणत नाही तोपर्यंत हा काय करीत होता. नुसतं पाणी बघायचा, नुसते नातेवाईक जोडायचा, नुसतं येऊन ये बाबा करायचा, नुसतं खाटल्यावर पडून सफरचंद खाय, गुलाबजाम खाय, आमकं खाय, फलन खाय, बिस्तानं खाय, आई तर मिळत ना. याचे काय बिंबलीवरलं जात होतं. त्याचे नातेवाईक कष्ट करून आणायचे, कधी कधी तर नातेवाईक वैतागले असेल काय म्हणजे उठानच. याच्या समोर काही लोक नीट झाले, आमच्या समोर काही लोकांचं तारण झाले, आमचं अजून तारण नाही झालं. आम्ही अजून तिथेच येत, फक्त म्हणायला आम्ही 4 पिढ्याचे. आमचे दादा परदादा खापर पादा त्याचे काय काय कोणते जेवढे असतील आदा दादा सगळे, पण तारण एकाचंही नाही, आमचंही नाही. आम्ही उठायलाच मागणार. उठा, ते द्वेष झालेले कपडे टाकून द्या, ते नरकाकडे नेणारे विचार फेकून द्या, जगामधली बुद्धी टाकून द्या आणि परमेश्वराकडून प्रदान करा.
प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? तो त्या ठिकाणी म्हणतो, येस येस माय लॉर्ड. होय प्रभू, मला बरं होण्याची इच्छा आहे. मग तिथंच गप्तारा राहायचं ना त्यांनी. पुढं बकरीसारखं तोंबाड लावलं त्यांनी. मला बरं होण्याची इच्छा आहे, पण काय होतं प्रभूजी, मला जायचं असतं त्या पाण्यात, तेव्हा दुसरं कोणीतरी येऊन टपकत. पाणी आलायची मी नेट वाट बघत होतो, माझे नातेवाईकच माझं थांबत नाही, कुठं तर पडतात काय नु. मला ज्यावेळेस जायचं ना त्यावेळेस हे सगळं प्रसंग का घडतात काय नो. मी कधीतरी एकदा ट्राय केला होता, तर ते कुणीतरी येऊन भसक्यात मध्येच उडी मारून नीट झालं. प्रभू म्हटलं, उठ. कंबार बसलेल्या माणसा, कंबार मोडलेल्या माणसा, जगातल्या माणसा, अविश्वासू माणसा, आळशी माणसा, आळशी वाटत देऊ. अहो मी म्हणतो, तो खरडत जर गेला असता, त्या तलावाच्या कडाला जरी बसला असता ना, दुसरे यायच्या अगोदर त्यांनी नुसतं असं अंग जरी झोपून दिला असतं ना, तरी पडलं असतं, तरी पाण्यात गेला असता. पण त्याला तेवढं सुद्धा ज्ञान नव्हतं. आजही बरेचसे लोक आहेत प्रभूच्या पवित्र पाण्यामध्ये, अभिषेकामध्ये, वचनामध्ये, सत्यामध्ये जे पाणी हल्ल्या जातं, जे वचन हल्ल्या जातं, जे आत्मा उसळल्या जातो, आणि जो त्या वचनाच्या पाण्यात पडतो ना, सर्वांगी शुद्ध होतो. आम्हाला वचनाचं पाणी नकोय. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, उठ आणि आपली बाज घेऊन लगेच 9-2-11 कर, लगेच निघितून थांबूच नको. कारण तू थांबल्यानंतर तुझ्याकडे बघून बाकीचे पेशंट सुद्धा नीट होणार नाही. ते म्हणशील जाऊ द्या, येतेत आपले नातेवाईक रोज डबा घेऊन, येतेत आपल्याला भेटायला अजून मधून. आपल्याला काही काम करणं नाही, धंदा नाही, काही नाही. नीट झाल्यावर आपल्याला कामाला तर पडावं लागेल. आई तर कोणी देणार नाही. सफरचंद, गुलाबजामून, चांगले चांगले नाश्ता बंद होईल. आपल्याला जावं लागेल. मग आपलं गचपडीची गोळी घेऊन राहणं इथं. असं बरेच लोक गचपडीची गोळी घेऊन थांबलेत. कमरा बसल्या त्यांच्या, कमर तुटले, मणके फुटले. परमेश्वर म्हणतो 2022 मध्ये उठा, उठा, आपल्या पायावर उभा राहा. तू तर आपली कंबर कस आणि उठ. आज आम्हाला त्या पापामधून उठायचंय, त्या शापामधून उठायचंय, त्या अज्ञानामधून उठायचंय, त्या असत्यामधून उठायचंय. आम्हाला जगातल्या नामधारीपणामधून उठायचंय, आमच्या अविश्वासातून उठायचंय, आम्हाला त्या असत्यातून उठायचंय आणि सत्याकडे यायचंय. अंधारातून उठायचंय, उजेडाकडे यायचंय. खोट्या साक्षीमधून उठायचंय आणि सत्य प्रचारक बनायचंय. दुष्ट आणि जगातल्या आत्म्याच्या गोंधळातून उठायचंय आणि पवित्र आत्म्याच्या सानिध्यात यायचंय. उठा, अजूनही वेळ गेली नाही. नाही उठले ना तर परमेश्वर तुमचे कमर 100% तोडणार. मग उठायचं म्हणायचंच नाही. किती प्रयत्न केला ना, मग अजिबात जमणार नाही. आता वेळ आहे उठायची. 2022 आता उठायची वेळ आहे. आणि जर नाही आली तर मग सांगता येत नाही तुमची झोपायची वेळ कधी येईल. झोपणं कोणतं, हे रातचं नाही यातून टाकून झोपायचं. हे प्रभू मध्ये झोपी गेले फक्त म्हणायला, हे अधोलोकात झोपी गेले, कायमस्वरूपीची झोपी गेली. मी तुला आज्ञापितो. आता तो म्हणताय की आपली कंबर कस. कंबर कशाने कसायची? सत्याने आपली कंबर कस. तुम्हाला टोटली रेफरन्स देईल, परंतु आपला विषय आहे भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्वसंकेत आणि परमेश्वरच्या योजना. आणि म्हणून बाकीच्या गोष्टीकडे मी जास्त फोकस देत नाही, कारण त्याचे रेफरन्स सांगायचे म्हणलं आपल्याला रिटर्न परत बॅक जावं लागेल. तू तर आपली कंबर कस. कोणती कंबर? सत्याची. म्हणजे आमच्या जवळ आता सत्याने कसून राहायचंय, सत्यामध्ये टिकायचंय आणि आम्हाला उठायचंय. आता बसलोत आपण थुलू बाई थुलू. आता उठणं म्हणजे काय? प्रकट होणं. उठणं म्हणजे काय? स्टँड होणं. उठणं म्हणजे काय? जे ठेंगणं पण आहे ना आपलं बुट्टपण, ते बुट्टपण काढून ठेवून जरा थोडं उंच व्हायचं. जगातल्या मानापानाने नाही, परमेश्वरच्या पवित्र वचनाने, परमेश्वरच्या सामर्थ्याने, परमेश्वरच्या अभिषेकाने, परमेश्वरच्या कृपादानाने, परमेश्वरच्या पवित्र आत्म्याच्या सर्व प्रकारच्या गोष्टींनी आम्हाला उठायचंय. आणि उठल्यानंतर काय करायचंय? मी तुला आज्ञापितो. परमेश्वर तुम्हाला आणि मला आणि विशेष करून देवाचा सेवक यिर्मया, जो भविष्यवक्ता आहे, जो प्रॉफिट आहे, जो देवाचा याजक आहे, आणि आज या जगातले जे याजक आहेत त्यांना म्हणत आहे की आपली कंबर कसा आता
मी तुला आज्ञापितो. परमेश्वर तुम्हाला आणि मला परत एकदा एक आज्ञा देतोय. आता त्यांनी तर 10 कमांड्स दिलेत बा, आपण तर काही कोणी पाळीनार. आता शेवटची एक आज्ञा आहे. ती आज्ञा कोणती आहे? तो म्हणत आहे की ते मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग. सांगायचं जे जे काही परमेश्वर आम्हाला आज्ञा करतो ते सांगायचं. आणि जर मी ते सांगितले नाही तर माझ्यासारखं दुर्भाग्य कुणाचंही नाही. म्हणून मी गेले अनेक दिवस परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देईल की मी परमेश्वरने दिलेली आज्ञा लोकांपर्यंत सांगण्याचा नेटाने प्रयत्न करतो. कुणी ऐको न ऐको, चांगलं म्हणो वाईट म्हणो, निंदा करो, काय व्हायचं ते हो, परंतु मी परमेश्वराची आज्ञा सांगणार. कारण मी माझी कंबर सत्याने कसली आहे. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो देवाच्या सेवकांनो, काय तुमच्याकडे सत्य आहे? जर तुमच्याकडे सत्य असेल, जे तुम्हाला सध्या वाईट टाकील, त्रास देईल, संकट आणील, मदत करणार नाही, बऱ्याचशा गोष्टी करतील, परंतु तरीही परमेश्वर तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून सावरून देईल. आता मी उठलोय कशामध्ये? देवाच्या वचनामध्ये, सत्यामध्ये, पवित्र अभिषेकामध्ये, पवित्र संगतीमध्ये. तुम्ही उठला आहात का? या ठिकाणी तो पुढे लिहित आहे, मी तुला आज्ञापितो. परमेश्वराने मला आज्ञा दिलेली आहे, तुम्हाला दिली आहे का? परमेश्वराने मला आज्ञा पालन करायला लावली, मी पाळत आहे, तुम्ही पाळत आहात का? आज प्रत्येकाने मनात प्रश्न विचारायचा आहे, प्रभू तू तर संपूर्ण जगाला आज्ञा दिल्यात, आता मला काही सेपरेट वरून टाकायची का एखादी? नाही, परत एकदा कमेंट वगैरे टाकायची का परत? का तुमच्या ज्याच्या त्याच्या व्हॉट्सअपला पाठवून द्यायचं, प्रभूचं एक अकाउंट, प्रभू त्याच्या व्हॉट्सअपवरून तुमच्यावर शेअर करीन टाकून, आहे की नाही? मला सेपरेट काही आज्ञा नाही आली. मला कुठं परमेश्वराने सांगितलंय? अहो ते सेवकाला सांगितलंय. यिर्मया हा सेवक होता, यिर्मया हा भविष्यवक्ता होता, यिर्मया हा प्रोफेट होता, यिर्मया हा देवाचा निवडलेला याचक होता. आम्ही थोडी इथं, आम्हाला कशाला पाहिजे ही लिंक? ही लिंक आम्हाला नको. ही लिंक फक्त पाळक साहेब आला दादा तुमच्याकडेच राहून द्या, ही आमच्याकडे फॉरवर्ड करू नका. तू देवाने मला सांगितलं फॉरवर्ड कर, याला फॉरवर्ड कर. कारण देवाचं वचन घेण्यासाठी तुमचे व्हॉट्सअप बंद आहेत. पवित्र आत्म्याचं कनेक्शन हे जगातलं कनेक्शनची बात नाही. त्या ठिकाणी तो म्हणत आहे, मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग. आम्ही परमेश्वराने आम्हाला जे काही आज्ञा दिली ती आम्ही इतरांना सांगतो का? नसलं सांगत तर याचा दंड मिळेल. परंतु दंड मिळू नये अशी तुमची जर इच्छा असेल तर सांगायला सुरुवात करा, सत्य निडरपणे. कारण पुढे तो लिहित आहे, त्यास घाबरू नको. जे सांगायचंय ना त्याला घाबरू नको, आणि ज्यांना सांगायचं ना त्यांनाही घाबरू नको. घाबरलास तर मी तुला त्यांच्या पुढे घाबरीन, मी तुला घाम फोडीन, मी तुझ्या पत्त्या लावीन, मी तुझं थरथर काप करीन, मी तुझ्या काळजाचं पाणी पाणी करीन. त्यांना जर घाबरलं तर म्हणून आपण कुणालाच घाबरत नाही. कारण परमेश्वराने सांगतो घाबरू नको, नाही घाबरत. कारण मी जर घाबरलो तर तुम्ही मला घाबरता, मग तुम्ही घाबरणार कोण? जर परमेश्वर मला म्हणतो सांग आणि मी जर सांगतोय तर मी कुणाला घाबरत नाही. पण मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर मात्र मला घाबरावं लागेल. म्हणून तर बाकीचे पालक लोक घाबरत आहेत, त्याचं कारणच येईल. याचं मेन रिझन कारण काय आहे माहिती का? बाकीचे याजक पास्टर फादर लोक जे घाबरतात ना, कुणाला घाबरतात? लोकांना घाबरतात. का घाबरतात? कारण हे परमेश्वराने आलेली आज्ञा त्यांना लोकांना सांगत नाही. मग परमेश्वर म्हणतो मी त्या लोकांसमोर लोकांच्या पुढे तुला घाबर करीन. आज बरेच पाळक लोक घाबरत सेवा करतील, सांगत नाही सत्य. त्यांना माहिती ते कशाला घाबरतात माहिती का? दानपत्र बंद होईल, दशमांश बंद होईल, देणगी बंद होईल, मानपान बंद होईल, मोठमोठ्या खुर्च्या असणं बंद होतील, आपल्याला कोणी व्हॅल्युएशन देणार नाही, याचा भ्या वाटत त्यांना. आणि म्हणून हे देवाची आज्ञा जुगारी देत, पण लोकांना असं काही सत्य सांगत नाही. किती शर्मीची आणि किती खेदाची गोष्ट आहे. किती निव्वळ बावलटपणा हा. म्हणजे परमेश्वराला नाही घाबरायचं, लोकांना घाबरायचं. बरं ठीक आहे, लोकांचा सन्मान करा, आदर करा, लोकांना घाबरा, पण तुमची चूक नसताना नका ना घाबरू. घाबरत कोण?
जे चूक करतं ते कर, नाही त्याला डर कशाला. मग बायबल या ठिकाणी यिर्मयाला सांगत आहे की तू तर आपली कंबर कस, उठ, मी तुला आज्ञापितो ते सर्व त्या सांग, घाबरू नको, घाबरलास तर मी तुला घाबरे करीन. म्हणून देवाच्या सेवकाने जो सत्याचा बाजूने आहे त्याने कृपया घाबरू नये. हा, लोक त्याचा स्वीकार नाही करणार हे 100% खरे. खऱ्या सेवकाची म्हणजे कसरत म्हणजे काय माहिती का, तारेवरील कसरत आहे, असं बॅलन्स धरून चालायची. पण आमचा बॅलन्स वचनाच्या माध्यमावर असावा, लोकांच्या याच्यावर नाही. पण त्याच्या अगोदर जे आम्ही वचन वाचले ना ते खूप महत्वाचे. परमेश्वर मला म्हणाला तुला ठीक दिसले. आज आम्हाला काही दिसतंय, आम्हाला फक्त जगातल्या गोष्टी दिसतात. त्याला विचारलं, परमेश्वर म्हणाला यिर्मया तुला काय दिसते. यिर्मया म्हटला, मी म्हणालो मला बदामाच्या झाडाची डहाळी दिसते. बदामाच्या झाडाची डहाळी दिसते, फांदी दिसते. परमेश्वर मला म्हणाला तुला ठीक दिसले, एकदम कंप्लीट बराबर दिसलं. मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध राहील. तुम्हाला माहिती का, बदामाची डहाळी नवीन पालवी फुटलेली, नवीन तयार झालेली, सगळे पानं पडून गेल्यानंतर वाळल्या लाकडाला, वाळल्या फांदीला ज्यावेळेस बहार येतो, ज्यावेळेस कोंब येतो, ज्यावेळेस ती ढाली फुलल्या जाती आणि त्याला फळ येतात बदाम, तशी त्याला दिसते. आम्हाला दिसले असते दुसरे लाकडं, आम्ही म्हणतो प्रभू ते लाकडं इथं नुसते जाऊ दे, मटण शिजन तेवढं थोडी तो बांधे ती. आपल्याला काही दिसला, त्याला बरोबर दिसलं, बदामाच्या झाडाची डहाळी दिसली. परमेश्वर म्हणाला तुला ठीक दिसलं, ते तुझे पाहिलेस ना, तो बरोबर पाहिलं. कारण तुझ्या अंतःकरणामध्ये इतरांचं तारण व्हावं ही इच्छा आहे. तुझ्या अंतःकरणामध्ये इस्रायल प्रजा तारल्या जावी ही इच्छा आहे. तुझ्या अंतःकरणामध्ये देवाच्या लोक फलभूत होवेत ही तुझी इच्छा आहे. म्हणून तुला ती वाळलेली फांदी नाही दिसली, तर बदामाची डहाळी दिसली. मी आपलं वचन पूर्ण करण्यास सावध राहीन. याचा अर्थ मी जे वचन सांगितले ना ते मी माझं वचन पूर्ण करेन. मग तो जर म्हणला ना मी आशीर्वाद देईन, तर आशीर्वादच देणार. कारण देव त्याचं स्वतःचं वाक्य वचन पूर्ण करणार. जो म्हणला ना मी तुमच्यावर जाळण धूर संगच करीन, तर देव तसंच करणार. पण देव एक ऑप्शन आहे, देवाकडे कमजोरी, देवाचा एक प्रॉब्लेम आहे. देवाकडे सगळ्यात मोठी त्याची नस. आपण नाही का पिक्चर बघितल्यानंतर एखाद्या हिरोईनला पळून आणले की हिरो असं ऍक्शन मध्ये येतो, काही जरी असलं तरी. किती व्हिलननी किती मोठी गँग तयार केली ना, किती मोठं चांगलं केलं ना, मस्त सगळं मोठमोठाले टायगर लोक, मोठमोठाले लिडर्स लोक, मोठमोठाले डाकू जरी बोलावले आणि गणन भिनन काही जरी लावून धरली ना, पण हिरोईनीला जर का पळून नेलं तो हिरोला झक मारून यावाच लागत तिथं. म्हणजे दुखती नस, दपती नस, त्याची कमजोरी बघतो. आणि कमजोरी बघितली होती ते देवाची एक कमजोरी आहे. परमेश्वर सृष्टी करता, निर्माण करता, त्याची एक कमजोरी. काय कमजोरी माहिती का, तो मस्त ताडण करतो, शासन करतो, न्याय करतो, चमत्कार करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण त्याची एक प्रॉब्लेम. आम्ही जर का म्हणलं प्रभू येशू मला क्षमा कर माझ्या पापाच्या, आपलं लगेच पिघळत, बर्फासारखं लगेच पाणी होतं प्रभू. म्हणून तो म्हणतो तुमची पातके कितीही लाखेसारखी लाल जरी असली, बर्फासारखी पांढरी लोकरीसारखी कर. ही एक कमजोरी आहे. आणि कमजोरी कुठपर्यंत आहे माहिती का, जोपर्यंत तो फायनल जजमेंटचा दिवस येत नाही तोपर्यंत. तो दिवस जर का एकदा जवळ आला मग त्याला मजबुरी फिजबुरी काय नाही, तो धडा कापीन. आता काही टेन्शन नाही, त्याची कमजोरी तीच आहे. एखाद्याचं नाही का पुराण एखाद्या याच्यात असतो, कुणाचा तरी कमजोरी ती असते. कुणाच्या बाप्पाचा पुराण त्याच्या लेकरात असतो, मुलात असतो, कुणाचा मुलीत असतो, कुणात बायकोत असतो, आई बापात तर कुणाचाच नसतो. या तीन पैकी कुणात तरी गुंतलेला असतो. आणि मग ज्यावेळी एखाद्याला कमजोरी समजते, अरे याची ही कमजोरी का, मग तो तीच पकडून धरून ठेवतो. पण कुठपर्यंत, जोपर्यंत त्या बापाची सहनशीलता आहे तोपर्यंत. त्या बापाचा जर त्या ठिकाणी जर अतिरेक होत असेल तर तो बाप काही करणार माहिती का, मग ती कमजोरी गेली तिकडे जण सगळं गेलं चुलीत. काही करायचे करा. कारण त्याचा जर उपयोग परमेश्वराला जर नाही तर ते म्हणतो मग काय मोकार हे करायचं. हो, तो देव परमेश्वर यहोवा प्रभू येशू ख्रिस्त असा नाही, त्याला शेवटपर्यंत तुमची आणि माझी दया येते. तो आम्हाला तारतोच.
परंतु ही जी गोड गैरसमज आतापर्यंत सर्व लोकात आलाय ना, आता कान टाईट करून ऐका. आता परमेश्वरची कुठलीच कमजोरी राहिली नाही. सरळ सरळ मी तुम्हाला सांगतो, देवाचा सेवक या नात्याने सांगतो, या 2022च्या नंतर परमेश्वरची कमजोरीच राहिली नाही. कारण आतापर्यंत त्यांनी आपल्याला संधीच दिली आणि आपण आतापर्यंतच्या संधीचं सोनं करायच्या ऐवजी नरक केलं. नरक. अनेक वेळेस संधी देण्याचं देखील काही टाइम टेबल असतो, त्यालाही काहीतरी प्रथा असती, त्यालाही काहीतरी लिमिटेशन असतं. पाण्याच्या घड्यामध्ये पाणी वत 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 जवळ त्याच्यात मातय तोपर्यंत वतीत राहतं माणूस, पण गळ्यानंतर आल्यानंतरही वतीत राहिलं तर त्याच्यातून पाणी खाली जातं आणि पाणी खाली गेल्यानंतर त्याचा उपयोग काही होत नाही. काही लोकांचे घडे उलटे ठेवीचे तर नळ चालू करून ठेवीचे, त्याच्यात पाणीच जात नाही. त्या पालत्या गाड्यावर पाणी होते. मग त्या पालत्या गाड्यावर पाणी, त्याच्यात जर पाणीच नाही म्हणजे जीवनाचा हुकुमच नाही, ख्रिस्तच नाही, आज्ञा नाही, सत्य नाही, काहीच नाही, तर त्या गाडा आहे ना फोडून टाकण्यातच चांगला. का उगीच त्यांनी जागा आठवली. म्हणून या ठिकाणी तो म्हणताय की तू तर आपली कंबर कस, उठ, मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग, त्यास घाबरू नको, घाबरलास तर मी तुला सांगेन. परंतु 13व्या वचनामध्ये तो लिहित आहे, परमेश्वरचं वचन पुनरुक्ती मला प्राप्त झाले. तो परत एकदा म्हटला की तुला काय दिसतं. मी म्हणालो एक उकळती कढई दिसते. आपल्या प्रॉफिट लोकांना जर विचारलं ना तुला काय दिसतंय, ते म्हणशील प्रभूजी त्या कढईत सोनं दिसतंय, त्या कढईत नाणं दिसतंय, त्या कढईत विजा दिसतोय, विजा विजा. तो बार थांबा म्हणशील, मी जरा नीट उपास प्रार्थना करून मी बघतो त्या कढईत काय, मटणाचे तुकडे येतो, खुरी येतो, खुरी. कोणी म्हणशील नाही नाही प्रभूजी हे मला इस्रायल जायचं ते तिकीट दिसतंय, मला वाटतं तिकीट आहे का नू, नाही मला माझ्या बिल्डिंगचा नकाशा दिसतोय का नू. आपल्या आताच्या सध्याच्या प्रॉफिटला तुला काय दिसतं, मला सगळं दिसतंय. अरे काय काय दिसतंय, मी इस्रायलला गेलोय, तिथे यार्देन नदीच्या वर तरंगून वरच्या वरच बाप्तिस्मा केला, हवेतल्या हवेत. काही म्हणेन आपल्याला काही दिसन, आपल्याला स्वर्गराज्य नाही दिसणार, आपल्याला पवित्र गोष्टी नाही दिसणार, आपल्याला वचन नाही दिसणार, आपल्याला आज्ञाविधी नाही दिसणार, आपल्याला सत्य नाही दिसणार, आहे का नाही. वर बाहुलीचे डोळे येतात आपले, आपले आत्मिक डोळे कुठे येतं, आपल्या जगातले वाटरे डोळे येतं, ना काही वाटरायचे जगातलं नुसतं बिर्याणीचं येतं त्याचा वास येतो, बाकीचं काही नाही. नरकाचा पण वास येईल काही दिवसांनी. थांबा तुम्ही. या ठिकाणी तो म्हणत आहे की मी म्हणालो एक उकळती कढई दिसते, उकळती, तिचे तोंड उत्तरेकडे फिरलंय, खाली ढाण्यात जाळ लागतोय, उकळतं पाणी उकळतंय ते. आता त्याच्यात काय माहित नाही. मी म्हणालो एक उकळती कढई दिसते. यिर्मया परमेश्वरला म्हणत आहे की मला एक कढई दिसते आहे आणि ती कढई अशी आहे की त्या कढईमध्ये ती एक उकळती कढई आहे, ती उकळत आहे, तिचे तोंड उत्तरेकडून फिरले आहे. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला देशाच्या सर्व रहिवाशांवर उत्तरेकडून अरिष्ट उद्भवणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या समाला येणाऱ्या 2022 मधला अरिष्ट हे उत्तरेकडून येणार आहे आणि 2022च्या 6व्या महिन्याच्या पुढच्या काही भागामध्ये या काही गोष्टी या भूतलावर येत आहेत आणि म्हणून यातलं काही एक आपल्याला बाधू नये. म्हणून आज आम्हाला प्रभू येशू मध्ये आपली कंबर कसायची आहे, आमच्याकडे सत्य घ्यायचं आहे, आम्हाला त्या गाडीतून उठायचं आहे, परमेश्वर जी आज्ञा देत आहे ती आज्ञा पाळायची आहे आणि आम्हाला लोकांना घाबरायचं नाही, दुष्टतेला घाबरायचं नाही, जगाला घाबरायचं नाही. कारण आम्ही जर घाबरलो तर ते आपल्याला घाबरेल. त्या मरीला आपण नाही घाबरायचं, ती मरी आपल्याला घाबरली पाहिजे. बरेचसे विश्वासणारे लोक कोविड-19 2, 3 ची लाट आता जी काही येत आहे ती काही लोक घाबरत नाही, मरी त्यांना घाबरते. ते मरी म्हणते अरे ह्यो काय माणूस आहे, ह्यो कुठला अभिषेक आहे याच्यावर, हा धडा धडा त्यात लोकातून जातोय, उठतोय, बसतोय, पुरितोय, येतोय, तसाच येतोय, आंघोळही नाही करीत. माझी स्वतःची साक्ष सांगतो. कोविड मध्ये अनेक पाळक जेव्हा झोपली होती ना घरात बिल्या मांजरी सारखी अंगावर घेऊन, त्या टायमिंगला प्रभू येशूच्या नावाला मी धन्यवाद देतो. 46 मैतीचे कार्यक्रम केले. 46 जिथं कुणी जात नव्हतं तिथं परमेश्वर मला घेऊन जायचं, मला तो जा उठ, तू जर घाबरला तर मी तुला घाबरीन. मग घरी बसल्या बसल्या घाबरीन. काही लोक घरी बसल्या बसल्या मेली, पाळक लोक. हे काय अभिमानाची गोष्ट नाही, पण काय घाबरी. अरे कधी जाणार, कारण तुमचा विश्वास नाही.
तर परमेश्वर म्हणतो ह्या गोष्टी केव्हा येतात, ज्यावेळेस त्या मनुष्याजवळ सत्य असतं, त्याची कंबर सत्याने कसलेली असती, तारणाचं शिरस्त्राण असतं, आत्म्याची तलवार असती, विश्वासाची ढाल असती, सर्व गोष्टीने सुसज्ज मनुष्याला कोणीच काही करू शकत नाही. आमच्याकडे नुसते जगातले हत्यार इथं. माझ्याकडे काय है? मेरे पास बंगला है, गाड़ी है, हमको है, फलाना है, तेरे पास क्या है? क्या है? आम्ही म्हटलं पाहिजे माझ्याच जवळ प्रभू येशू आहे, मेरे पास मसीहा है, ख्रिस्त आहे. आम्ही म्हणतो आमच्या जवळ नाही राव खरंच काही. लोकांकडे लय कितकं मरणाचं. काही काही पाळक लोक म्हणतात ना, काही एवढे दिवस सेवा केली, काय काय खरे, असं दुःखात गेलं आणि दुःखातच राहिलं. आणि काही लोक भामट्या चमट्यावानी करतात आणि कितकंही कमी विचारतात. परमेश्वरने तुम्हाला आणि मला कमवण्यासाठी नाही पाठवले, तर लोकांच्या तारणासाठी पाठवलेलं आहे. लोकांना परमेश्वरच्या योजना सांगण्यासाठी पाठवलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वर तो म्हणत आहे की तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, देशाच्या सर्व रहिवाशावर उत्तरेकडून अरिष्ट उद्भवेल, कारण पहा मी उत्तरेकडल्या राष्ट्रातील सर्व जाती बोलत आहे, असं परमेश्वर म्हणतो. ते येऊन यरूशलेमेच्या वेशीपुढे, तिच्या समोर असलेल्या सर्व तटापुढे व यहूदाच्या सर्व नगरापुढे आपली सिंहासन स्थापितील, आपली सिंहासन स्थापितील. ह्या भाग केवळ त्या यरूशलेम मधला नाही जी इस्रायल मध्ये आहे, तर आताच्या सध्याला यरूशलेम म्हणजे तुमचे आणि माझं जीवन, यरूशलेम म्हणजे तुमचे आणि माझे प्रार्थना, सहभागिता, आपली चर्च मेंबरशिप, किंबहुना आमची धार्मिकता, आमचा इलाखा, आमचा एरिया, आमचं वर्तन या समोर येऊन हे सिंहासन थाटणार आहेत. मग काय काय होईल त्याचं तर सांगता येत नाही, कारण अरिष्ट त्यांच्या जवळ आहे. कुणी निंदा करतील, कुणी नावं ठेवतील, कुणी मदत करणार नाही, कुणी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आमच्यावर उद्भवणार आहेत. उत्तरेकडून अरिष्ट येणारे म्हणजे काय असेल, कोविड-19 ची 4वी 5वी 6वी लाटेचं बद्दल नाही, हे अरिष्ट वेगवेगळ्या प्रकारचं आहे. कारण सैतानाचे डावपेच युक्त्या कुयुक्त्या वेगवेगळ्या आहेत, आमच्या समजच्या पलीकडे आहेत, आमच्या कल्पनेच्या पलीकडे आहेत. आम्हाला ज्या गोष्टीची भीती तीच गोष्ट आमच्या पुढे आणून ठेवित होतो. आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही उठा, या भीतीला टाकून द्या, या दडपणाला टाकून द्या, या टेन्शन ताण दबाला टाकून द्या. जे नाही तेच आमच्या पुढे आणून ठेवितो. आपण म्हणतो मला वाटलंच होतं असं होईल. मग तुझा विश्वास समजला, तुझा विश्वास आहे, तुला वाटलंच होतं तसं होईल. आता मला वाटतंय की तुमचं वाटूलच होईल, चांगलं काय होणारच नाही. परमेश्वर पण म्हणशील मला वाटलंच तू 100% तुझ्यासाठी माझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने रक्त सांडलं. हो जीजस, थँक्यू जीजस, फॉरगिव्ह मी, हो लॉर्ड. आणि शेवटी गेलाच का नरकात. प्रभू पण म्हणे मला वाटलंच होतं, हे मला डाऊट येतच होता की तू नामधारीचेस. मला वाटलंच होतं की तू ना फक्त तेवढ्या स्वार्थापोटीच तेवढा लोंढा गळीतोस. तरी मी तुला संधी देत होतो वारंवार, पण तरी मला वाटलंच. तुम्हाला वाटत आहे म्हणल्यानंतर प्रभूला वाटणच ना. मग आता प्रभूला वाटतंय की एकाही आत्म्याचा, आता मी तुम्हाला रिअलिटी सांगतो. प्रभू परमेश्वर म्हणतो की एकाही आत्म्याचा नाश होऊ नये. योहान सुवर्तमान अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 16, संपूर्ण जगाचं तोंडपाठ. देवाने जगावर एवढं मोठं प्रेम किंवा प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की एकाचाही नाश होऊ नये, तर सर्वांना सार्वकालिक शेवटच्या राज्यातलं सुपरपर्यंत परमेश्वराचं वतन मिळावं. परमेश्वराला वाटतंय ना की तुम्हाला स्वर्गाच्या राज्याचं वतन मिळावं. पण तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही मग काय म्हणता, मला वाटलंच होतं या असं होणारच आहे. बरं का होणार आहे ना. मग परमेश्वरला पण वाटतंय, आता वाटायला लागले. पहिलं आता त्याचा एकुलता एक पुत्र दिलता, त्यांनी रक्त सांडलं, त्याला काय करायचं ते केलं. आता जो न्यायाधीश बनणार आहे, आता त्याला वाटणारच आहे. त्याला काय वाटणार आहे, आता मी स्वर्गाच्या राज्यामध्ये यांच्या नावाचं घरकुल बुक केलं ना, मग ही भारतात कुठे न्यायची, कुठे ठेवायची. मग मला असं वाटतं की यांना नरकातच पाठवा. म्हणून तुमचा आणि माझा समावेश तिथं जाऊ नये, आम्ही तिथं राहू नये, तिथं गचपाडीची गोळी घेऊन अनंत काळच्या वेदना आम्हाला होऊ नये. म्हणून परमेश्वर येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला त्या घाणीतून उठवत आहे. नाही तुम्हाला जर हवस असली बसायची कचरकुंडीत ना, बसू शकता, काही अडचण नाही. हा बिंदास बसा. तुम्हाला जर सोफा सेटवर बसायचंय ना, तुम्हाला सोफा सेटवर बसायला आवडत आहे का कचरकुंडीत?
नाही, तुम्हाला तुम्हाला जिथं वाचायचं तिथं. काही काही लोक म्हणतात नाही, कचरकोंडीत कचरा टाकलेला असतो ना, तिथं लय मऊ असते, गादी असती, तिथं लय गवात असतं, तिथं लय काही असतं, तिथं आपल्याला कोणी विचारित नाही. तुम्हाला जिथं बसायचं तिथं बसा. पण परमेश्वर याचा हिशोब घेईल, त्यावेळेस मात्र आम्हाला त्याच्या समोर उभा लागेल. तो म्हणत आहे की त्यांनी मला सोडिले आहे. परमेश्वर हे अरिष्ट का आणीत आहे? कारण परमेश्वराला आम्ही सोडलं आहे. ज्या ज्या मनुष्याने, ज्या ज्या सेवकाने, ज्या ज्या याजकाने, ज्या ज्या बिलीवर्स भाऊ बहिणीने, ज्या सृष्टीतल्या प्रत्येक मनुष्य म्हटलेल्या मनुष्याने परमेश्वराला सोडलंय, अन्य देवापुढे धूप जाळला, आपल्या हातानेच निर्मिती केली आणि हातानेच पूजा केली, या सर्व दुष्टतेबद्दल मी त्यास शिक्षा फरमावितो. मी त्यास शिक्षा करणार आहे, मी त्यास दंड देणार आहे, मी त्यास ताडण करणार आहे, मी त्यांच्यावर व्याधी आणणार आहे, मी त्यांच्यावर विकार आणणार आहे, मी त्यांच्यावर आजार आणणार आहे, मी त्यांच्यावर मरी पाठवणार आहे, मी त्यांच्यावर मर्यादेचा गाडा फिरवणार आहे. मराठी भाषेत नगरकर आणि महाराष्ट्राला 100% ही भाषा समजेल. मर्यादेचा गाडा फिरलाय. काय मर्यादेचा गाडा? ते एकदा गाडा फुटला ना, सोडित नाही. 1 चालूच असतं ते मर्यादेचा गाडा. तसा प्रभू मर्यादेचा गाडा, ती मर्या नाही. मरी काही काही म्हणतात मर्यादेचा गाडा आला काय, तुला रोग आला, तुला गेला तिकडच, मर्यादा फिरवतो ह्यावर. म्हणजे काय? मरी, पटकी, आजार, मृत्यू, भय, धडधड, ह्या गोष्टी येतील, ह्या व्याधी येतील. मी तुम्हाला घाबरून देत नाही. तुम्ही स्वतः जरी डॉक्टर असले ना तरी गाडा तुमच्यावर बसणच. सांगताच येत नाही. तो गाडा लय बेकारी. तो काही म्हणत नाही ह्यो गरीब आहे, ह्यो लय मोठा आहे, आणि ह्यो लय केमिकल फॅक्टरीत का आम्हाला, याला लय केमिकलची लय माहिती, ह्यो लय औषध तयार करेल. तुला तर औषध करता करताच मर्यादेचा गाडा येईल. परिस्थिती आमच्याकडे पावसाळा लागला ना, आमच्या महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये आहे, रस्त्याने गाडा फिरतो. असे 2 छोटे छोटे चाका असतात, आणि छोटा आपण जसं मुलांना खेळायला गाडा असतो ना, ते गाडा असतो, आणि एका गावावरून तो दुसऱ्या गावाच्या शिवेवर ठेवला जातो. आता हा गाडा जो आहे ना, याचं मर्म आपलं पवित्र शास्त्रामध्ये दडलेलं आहे. फक्त त्याला नाव वेगळं आहे आणि त्याचं संभाषण वेगळं आहे. आता आपला विषय नाही तो, नाही तर मी तुम्हाला त्याचं स्पेसिफिकेशन सांगितलं असतं. तो हा गाडा दुसऱ्या गावाच्या शिवेला आणून ठेवला जातो. मग तिथल्या गावातला प्रमुख जे कुणी असेल ना, त्याला वाटतं की ह्या गाडा म्हणजे ही मर्यादा आपल्या गावावर आली, आपल्या गावातलं एकही माणूस दफनू नये म्हणून तो काय करतो, दुसरा गाडा लावितो आणि तो गाडा तिसऱ्या गावाच्या बाउंड्रीला नेऊन ठेवतो. असं करीत 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 दर मजले करीत 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 तो गाडा आहे ना लांब नेऊन सोडला जातो. त्याला म्हणते आमच्या इथून आजार. म्हणजे एक आमच्या महाराष्ट्रातली परंपरा आहे, नगर जिल्ह्यातली. आता बरेचशा लोकांना माहिती असेल, आता लय प्युअर ख्रिश्चन जे असते ना, लय प्युअर त्यांना नाही समजणार. जरा धोरणात जे असतील ना ख्रिस्ती लोक, त्यांना समजल. हा, कारण प्युअर ख्रिश्चन व्हॉट इज अ गाडा? तसं नाही, गाडा नाही, तुम्हाला गाडीत येईल. ही घटना आहे. याचं रेव्हलेशन मी तुम्हाला राजे इतिहास या पुस्तकामध्ये देईन 100%. शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतो, परमेश्वराचा कोश तंबू टू तंबू, तंबू टू तंबू, ह्या गावावरून त्या गावावरून त्या गावावरून फिरत 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 दावीद नगरात आणलेला. ज्या ठिकाणी थांबायचं ना, त्या ठिकाणी त्याला नापसंत राहायचं ना, त्या ठिकाणी कोप यायचा. हे तुम्हाला नंतर रेव्होल्युशन नंतर देईल मी त्याचं. पण मला तुम्हाला सांगायचं या वचनाच्या माध्यमातून की परमेश्वर काय करत आहे. त्यांनी मला सोडलंय, अन्य देवा पुढे धूप जाळलेला आहे. जो देवच नाही त्याच्या पुढे धूप जाळला, लावल्या अगरबत्त्या. इंदुरीकर महाराज म्हणतात 50ची अगरबत्ती 45ची अगरबत्ती लावितो कुठं? इथं 90% वाले पडली आहेत. तसंही हे आपली कुठं काहीच नाही, नुसती अगरबत्ती लावायची धार्मिकतेची. आपल्या हातच्या कृतीची पूजा केली, त्यांच्या सर्व दुष्टतेबद्दल मी त्यास शिक्षा फरमावेन. परमेश्वर त्याच्या प्रिय लोकांना शिक्षा का करतो? कारण परमेश्वर तारणारा आहे, मारणारा नाही. परमेश्वरची व्याख्याच आहे की तारण करणं, सांभाळून घेणं,
क्षमा करणं, दया करणं, प्रेम करणं, त्याच्या भक्ताच्या हाकेला उत्तर देणं, त्याच्या भक्तावर आलेले कोप, शाप, बंधन, जोखडं, आजार, विकार, समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, हरिबी, आर्थिकपणा, जे काही जितक्या काही गोष्टी त्याच्या भक्तावर आलेल्या आहेत सेवकावर, त्याच्यातून बाजूला काढणं. परमेश्वर ते पण करतो. पण आम्ही काय करत आहोत? परमेश्वरने आमच्या जीवनात कार्य करावं ही आमची इच्छा आहे. परंतु परमेश्वराच्या जीवनाविषयी, परमेश्वर आमच्या जीवनाविषयी, परमेश्वरच्या स्वर्गीय राज्याविषयी, परमेश्वरच्या तारणाविषयी, पश्चातापाविषयी, वळण्याविषयी, आबाबा म्हणण्याच्या अधिकाराविषयी परमेश्वराच्या काही योजना आहेत त्या आम्ही समजून घेत नाही. त्याप्रमाणे आम्ही वागत नाही, उठत नाही, बसत नाही, चालत नाही. आम्ही त्याच्या आज्ञाविधी नियम पाळत नाही आणि पाळत नाही. मग या मर्यादेचा गाडा कस काय जाईल आमच्या? माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, या 2022च्या नंतर येणारे सर्व एकंदरीत दिवस भयानक राहणार आहेत. आर्थिक परिस्थिती इतकी खालावेल, अंधाधुंदी धार्मिकतेवरून संकट निर्माण होणार आहेत. काही वर्षांनी लोक खायला मागवतील. सगळ्या प्रकारची दुष्टता नुसतं आपल्या राज्य किंवा देशात नाही, ऑल वर्ल्ड, संपूर्ण जगामध्ये ह्या प्रक्रिया सुरू आहेत. जागोजागी भूमिकंप होणार आहेत, जागोजागी लावारस बाहेर पडणार आहेत, राज्यामध्ये लढाई होणार आहे, देशांतर्गत लढाई होणार आहे. थर्ड वॉरची, तिसरं महायुद्धाची तयारी जोमाने चालू आहे. त्यामुळं संपूर्ण जगावर आर्थिक संकट येणार, त्यामुळं संपूर्ण जगावर आजार येणार. बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या अणुबॉम्बच्या चाचण्याच्या माध्यमातून वातावरण दूषित झाल्या कारणाने वातावरणामध्ये वेगवेगळे व्हायरस निर्माण होणार. मोकार ह्या देशाची त्या देशावर टाकून फायदा नाही, हे आमच्या पापामुळे तयार होत आहे. या गोष्टीकडे आम्ही वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. जगामध्ये काय व्हायचंय त्या वाहू द्या, ज्या लढाई व्हायच्या त्या वाहू द्या, जे काही आजार पसरायचे ते पसरा, परंतु या होणाऱ्या घटना आहेत या चुकणार नाही. आणि या घटनेमधून जर तुम्हाला आणि मला जर वाचायचं असेल तर आज परमेश्वर म्हणताय की तू आपली कंबर सत्याने कस. आमच्या जीवनामध्ये, हृदयामध्ये, वागण्यामध्ये, उठण्यामध्ये, बसण्यामध्ये, चालण्यामध्ये, आमच्या धार्मिकतेमध्ये, आमच्या सेवेमध्ये सत्यता पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये सत्यता नाही त्याची सेवा तर पडन पण त्याचं जीवन देखील पाडणार. हो, गाडाच. मग आम्हाला आज उठायचं आहे. परमेश्वरची आज्ञा आहे. मला काही नाही, तुम्ही रातभर झोपा, दिवसभर झोपा, माझ्या काय बापाचं जाणार आहे का? मी तुम्हाला खायला देतोय का तुम्ही मला देतात? का तुम्ही मला उसने देतात मी तुम्हाला उसने देतोय? का मी तुम्हाला याजाने दिलं तुम्ही मला दिलंय? कुणीच कुणाला देत नाही. पण परमेश्वरने जे दिलेलं आहे ते जर तुम्हाला आणि मला सांभाळता येत नाही तर परमेश्वरला देता पण येतं आणि घेता पण येतं. परमेश्वर जर आम्हाला वचनामध्ये लिहितोय, कंजूसी करू नको, ज्या मापाने दिलं त्याच मापाने तोलून दे, इव्हन दाबू दे, फुलारता देऊ नको. शेजारच्या घरून आमच्या घरी जर पीठ संपलेलं असलं आणि आमचं दळण जर गिरणीत अडकलेलं असलं ना, आपल्याला जर शेजाऱ्याकडून जर पीठ घ्यायचं असेल ना, तर आम्ही पाहतो तो कसं देतो. नुसतं असं देतो, फुलरून का दाबून चेपून देतो. मग आमचं ज्यावेळेस दळण येतं ना, मग आम्ही त्याला कसं देतो तसंच देतो. त्यांनी जर बिचारी बहिणीने जर दाबून दिला असलं तर आपणही दाबून देतो. तिने जर फुलारता दिला असलं तर आपलं तर लय भारी, आपण तर एकदम असं टाकतो. ती तरी बिचारी अशी उडू नये म्हणून असं दाबून जरा उडू नये पीठ म्हणून थोडस वर दाबीची. आपण तसं नाही करत, आपण डायरेक्ट असं करतो घेऊन जा तुमचं पीठ. परमेश्वर नाही, परमेश्वर त्याच्यावर उभा राहून देईल. परमेश्वर कंजूस नाही, परमेश्वरकडे भरपूर आहे. जर का आम्ही नाशाचा आठवा भरला तर त्याच्या बदल्यामध्ये त्याच्यावर उभा राहून परमेश्वर फुल दाबू देईल. तो कंजूसी नाही करणार, कशातच नाही कंजूसी करीत परमेश्वर. आशीर्वाद पण देत आणि फुल देतो तो. माहिती का तुम्हाला त्याचं अभिवचन? काही नामधारी, भविष्यवक्ते, खोटे प्रॉफेट, खोटे सेवक हे याच्याच गिळाईसाठी आलेले वचनाचा लय पुरेपूर उपयोग करते. हो, त्यांच्या रात्रंदिवस नुसतं गरा बिंगत त्यांच्या कपाळपट्टीलाच बांधलेलं असतं. आकाश कपाट उघडून भेटेल, द्या म्हणजे दिलं जाईल. लय सुपर वचन आहे. काही सेवक लोकांचे नाही, 98% सेवक लोकांचं 1 नंबरचं वचन आहे, आशीर्वादित. याच्या पलीकडे ते घुसतच नाही. पण प्रभू तुम्हाला ज्यावेळेस देईल ना दाबून,
असा दाबून देईन ना, मग तुम्हाला समजन की त्या टायमिंगला आपल्याला जरा थोडस फुलाटच द्यायला पाहिजे होतं, आपलं पाप जरा थोडं भरायला पाहिजे होतं, क्षमा केली असते. मग काही कळले मग ज्याचं जास्त भरलं, ज्यांनी जास्त पाप केलं त्याला जास्त क्षमा केली, राह करीत नरकाच्या राज्यापर्यंत करीतच राहा तुम्ही. कारण गेल्या काही पिढ्यापासून आपण हेच करीत आलो, याच्यात बदल नाही. पण 2022 बस, आता उठण्याचा समय, सोडून देण्याचा समय, आता प्रभूकडे वळण्याचा समय, आता पश्चाताप करण्याचा समय, आता बदलण्याचा समय, आता सत्य स्वीकारण्याचा समय, आज सत्य सांगण्याचा समय आणि सत्य वागण्याचा समय. आज पापाला सोडून पापातून उठून एक पवित्रतेचा स्वीकारण्याचा समय, आज आज्ञा पालनाचा समय. जर आज आम्ही आज्ञा पाळली नाही किंवा आज जर आम्ही आज्ञा सांगितली नाही, आज जर आम्ही सत्य पाळलं नाही, आज जर आम्ही सत्य सांगितलं नाही, तर परमेश्वर म्हणतो मी येणाऱ्या दिवसात तुला घाबर करीन. पान जरी खडकाला वाटलं ना तर हटक येईन एखाद्याला, हटक काय आलो काय, परमेश्वर येतो, त्याची योजना काही पण येईल, सांगता येत नाही. ह्या गोष्टी आम्ही समजून घेणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. अनेक लोकांनी या गोष्टी न समजून घेतल्यामुळं त्यांचं जीवनाचं मात्र झाले मात्र. अनेक लोक देवाच्या वचनाबद्दल बेफिकीर राहिलेले, देवाचं वचन नकोच म्हणतात, देवाच्या वचनाला आमेन केव्हा म्हणते ज्यावेळेस आमचा फायदा असेल, आणि देवाचं वचन ज्यावेळेस आम्हाला ताडण करतं किंवा देवाचं वचन आम्हाला ज्यावेळेस सरळ करतं, ज्यावेळेस आमचा वाकडापणा काढित ना, ज्यावेळेस देव आम्हाला भट्टीत टाकीतो ना, त्यावेळेस म्हणतात नको नको, हे कसलं आशीर्वाद द्या ना, चांगलं द्या ना, गॉड ब्लेस यू म्हणा ना, काहीतरी भविष्यवाणी सांगा ना. पाळक साहेब एवढे दिवस लाईव्हला येतात, विषयाचं नाव दिलंय भविष्यवक्ता, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्वसंकेत, परमेश्वरच्या योजना, प्रकटीकरण, आणि एकदाही तुम्ही आमची कुणाची भविष्यवाणी सांगणार, एकदा म्हणिना अँड देन आय प्रॉमिस यू अमुक फालण्या विस्ताण्या बहिणी सिस्टर किंवा ब्रदर सेवका, परमेश्वराने मला तुला हे दाखवलंय, अजून एकदा म्हणिना तुम्ही. कशाला तुमच्या विषयाची हेडलाईनचं नाव ठेवलंय भविष्यवाणी? हीच ती भविष्यवाणी. सुधरा. आपल्याकडे अशीच भविष्यवाणी दिली परमेश्वर, आणि परमेश्वर त्याच्या प्रिय लोकांना हीच देतो. अरे यिर्मयाला दिली म्हटल्यानंतर तुम्ही कोण? हे जगातले प्रॉफेट कोण आहेत? हे जगातले भविष्यवाणी वक्त कोण आहेत? हे डुप्लिकेट प्रोफेन्सी करणारे, डुप्लिकेट भविष्यवाणी सांगणारे कोण आहेत? यांना असे दृष्टांत पडत नाहीत का? यांना असे दुसरे गोष्टी समजत नाही का? यांच्याशी परमेश्वर असं म्हटलं नाही का? हे वचन यांच्यासाठी नाही का? एकाही संदेश त्याच्या भविष्यवक्त्याच्या खोटे लुबाड लोकांना भरमिष्ट करणारे, भरमिष्ट झालेले, जगातून निर्माण झालेले, जगाची आशा दाखवणारे एक देखील म्हणत नाही की आपली कंबर सत्याने कसा म्हणून. ताकद नाही त्यांच्यात, त्यांच्या वाणीमध्ये तो पॉवर नाही, कारण त्यांच्यात सत्य नाही. सांगते तरी कोणत्या तोंडाने? तेलाच्या बाटल्या ऐकले आम्ही, पाण्याच्या बाटल्या आम्ही ऐकल्या, लोकांच्या टाळीवर हात ठेवले, पैसे आम्ही घेतले, मीटिंग लावा म्हणून लय मोठं दानपत्र घेतलं, खोट्या साक्ष उभे केल्या, फोकसला आलो, दुष्टात्म्याकडून काही गोष्टी सांगितल्या लोकांना, जगातले दिले थोडून, एक खडा टाकून द्यायचा, लागला तर लागला. 10-20 हजार पब्लिक मध्ये एक खडा टाकायला काय लय अडचण आहे हो. आणि नाहीतरी त्यांच्याकडे लिस्टच असते कॅम्प्युटरवर, कोणाच्या काय समस्या आहे, कोणाचा काय प्रॉब्लेम आहे, कोणाचं काय आहे, कोणाचं काय दुखत आहे, कोणाकडे किती प्रॉपर्टी. मग भविष्य सांगायला काय लय लागत? आता तुमच्या सगळ्यांचे बायोडेटा मी फेसबुकवरून काढून तुमच्याबद्दल सांगायला मला काय लय प्रॉब्लेम आहे का? तुमचे फोटो अपलोड असतात, तुमच्या पोस्ट अपलोड असतात, तुमचे छोटे मोठे व्हिडिओ अपलोड असतात, तुमच्या छोट्या मोठ्या पार्ट्याचे अपलोड असतात, तुमचं कधी कधी जगातलं सुविचार अपलोड असतात, आहे की नाही? मग त्याच्यावर लिंक लागते. तुम्ही दुःखी आहात का? तुम्ही समस्येत आहात का? तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही नातेवाईकाची तुमची जरा झालेली काही तिरी मेरी का? तुमचा प्रेमभंग झालाय का? तुमचा डिवोर्स झालाय का? तुम्ही भिकारपणाला लावलंय एखाद्यानी का? तुमचा पालकाचा रागराग आहे. अहो तुमच्या पोस्ट वरून लगेच दिसतं. मग तुमचे भविष्यवाणी सांगायला मला लय वेळ नाही लागत, लगेच 0 मिनिटात पुढच्या लाईव्हला तुमच्या प्रत्येकाच्या नावाची भविष्यवाणी सांगाल. काय लागतंय? तुमच्या कधी कधी प्रार्थना विनीच्या कमेंट असतात, मग त्या कमेंटवरून पण सांगतात तुमच्यापैकी इथं कुणीतरी आहे
आणि त्याच्या घरात टिंब आमक फळणं बिस्त नाही, मला देवाने दाखवले, मी प्रार्थना करतो. हे अशा खोट्या भविष्यवक्त्याकडे कृपया जाऊन आपला वेळ बर्बाद करू नका. आपली धार्मिकताचं खच्चीकरण करू नका. आपल्यावर मर्यादेचा गाडा ओढून घेऊ नका. स्पष्ट सुवार्थ आहे. परमेश्वर म्हणतो तू तर आपली कंबर कस सत्याने. तुझ्याकडे सत्य असलं ना, उठायचं नाही. सत्य गपच्या अंगावर घेऊन झोपायचं नाही. बरं आम्हाला पण सत्य समजलं, आम्हाला पण वचनाचं स्टडी आहे, आम्हाला पण परमेश्वरने देवाचं वचनाचं सत्य दिलंय, आम्ही देखील डॉक्टरीन केली, आम्ही देखील लय अभ्यास केला, लय देवी लावली अभ्यास करणाऱ्या डॉक्टर लोकांनो. आले PhD करू डॉक्टरीन पदव्या घेऊ. काय केलं तुम्ही? काय लोकांना सांगितलं सत्य? आय एम डॉक्टरेट. कशाचा? काय करतात काय माहित नाही. आम्ही सत्य माहीत जर असेल तर कुणीही गपचूप बसणार नाही. ज्यांच्याकडे सत्य आहे ना ते वळवळ करणारच. ज्यांच्याकडे सत्य आहे ते वळवळ करतात, ज्यांच्याकडे सत्य नाही ते म्हणतात आपल्याकडे काही नाही, काय वळवळ करीता. परमेश्वर म्हणतो तू तर आपली कंबर कस सत्याने. उठायचंय. मी तुला आज्ञा देतो. परमेश्वर जे सांगेन तेच सांगायचं, बाकीचं मनाची भारताड सांगायची नाही. मोकार परमेश्वरचं नाव बदनाम करायचं नाही. परमेश्वरने मला सांगितलं. काय परमेश्वरने तुला सांगितलं होतं का इस्रायलला दुसऱ्याचे दानपात्र? परमेश्वरने मला सांगितलं. काय परमेश्वर म्हणलं का गोव्याला जाऊन तिथे एक बंगला विकत घे आणि अधून मधून तिकडे जात जाय सुट्ट्याला? लय प्रयत्न करू दामला नाही तरी तू लोकांचं लय चांगलं तारण साधू. परमेश्वर हे सांगतो का? परमेश्वरने जे स्वर्गाच्या राज्यातून जी आज्ञा दिली, किंबहुना जे नियमशास्त्रामध्ये आहे आमच्याकडे सध्या अवेलेबल पवित्र आत्म्याची, किंबहुना चालू स्थितीमध्ये पवित्र आत्म्याचं जे गायडन्स आहे, हे महत्वाचं. ही आज्ञा घ्यायची आणि त्या लोकांना सांगायचे जे लोक या घाणीत पडलेले, जे लोक अविश्वासात आहेत, जे मूर्तीपूजक आहेत, जे हाताच्या कृतीचे पूजा अर्चा करतात, धूप जाळतात, जे सत्यापासून भटकलेले आहेत, ज्यांना सत्य समजले तरी गचपडीची गोळी घेऊन गपचूप बसलेत खाया प्यासाठी, यांना पण सांगायचं. त्याच्यात पाळक पण आले नाही. त्याच्यात याजक आहेत, पाळक आहेत, फादर आहेत, गुरुजी, बिशप आहेत, आणखीन स्वामी इथं सगळेच. म्हणजे मी हे नाव घेतलं म्हणजे वैयक्तिक माझा त्यांचा काही संबंध नाही. हे एक धार्मिक पुढाऱ्यांना नावं दिलेली आहेत म्हणून मी घेत असतो. माझ्याशी काही घेणं देणं नाही. कुठल्याही कोणत्याही व्यक्तीशी माझा वैयक्तिक कुठल्याही प्रकारचा वाद नाही. हे देवाच्या सेवकाला लावलेल्या संज्ञा आहेत ना, यांना नाव दिलेत ना, यांना ओळखायचं कसं म्हणून मी वारंवार हे ब्रदर, फादर, पास्टर, रेव्हरेंड, गुरुजी, कोऑर्डिनेटर, प्रेषित, प्रोफेट, हे जे नावं दिलेले आहेत ना, कारभारी, आणखीन प्रेस्तुबर, अशी जे नावं आहेत ना, ह्या नावाचा उल्लेख मी जो वारंवार करतो ना, तो यासाठी करतो की ह्या पुढारी लोकांना, देवाच्या प्रमुख जे सेवक आहेत, यांना या दिलेल्या संज्ञा आहेत. तर यांनी या संज्ञेप्रमाणे पवित्र शुद्ध जीवन जगावं आणि या प्रत्येकाने आपली कंबर सत्याने कसावं आणि या प्रत्येकाने उठावं आणि या प्रत्येकाने परमेश्वरची आज्ञा लोकांना सांगावी आणि लोकांना घाबरू नये. सांगताना घाबरला तर परमेश्वर म्हणतो मी त्यांच्या पुढे तुला घाबरेन. येणाऱ्या दिवसामध्ये जी घाबरगुंडी होणार आहे, जी परिस्थिती निर्माण होणार आहे, त्या परिस्थितीमध्ये टिकून जर तुम्हाला आणि मला सार्वकालिक वतनापर्यंत जर जायचं असेल, पोचायचं असेल, तर माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, येऊया आज आपण सत्याचा स्वीकार करूया. सत्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. येणाऱ्या दिवसामध्ये या जग अंत समय आला आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येण्याचा समय जवळ आलेला आहे. त्याचप्रमाणे न्यायाचा दिवस जवळ आहे, विध्वंसकाचा दिवस जवळ आलेला आहे. ज्याच्या त्याच्या कृती आणि आचरणाप्रमाणे फळ देण्याचा, पारितोषिक देण्याचा, बक्षीस देण्याचा समय जवळ आलेला आहे. आणि म्हणून आपण प्रार्थनेमध्ये जागृत राहूया, सत्य स्वीकारूया. पुणे एक वार लाईव्ह सेशन मध्ये जुडलेल्या सर्व देवाच्या अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगरमधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपला वेळ झालेला आहे, त्यामुळे आपल्याला थांबावं लागेल. पुढच्या लाईव्ह सेशनला या यिर्मयाच्या वचनापासून आपण काही दुसऱ्या अध्यायापासून काही गोष्टी पाहणार आहोत. यिर्मयाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 2 आणि त्यामधून काही परमेश्वर आपल्याला काही गोष्टी शिकवता येते पाहणार आहोत. याचा मला मी आठवण ठेवूया. विशेष करून पास्टर खाडे जे आहेत परभणीवरून,
परमेश्वराने त्यांना उत्तम आरोग्य दिलं, त्यांची सेवा बहुगुणित आशीर्वादित करत आहे, पवित्र आत्म्याने कृपामंडित करत आहे, म्हणून त्यांचे परमेश्वरचे आभार मानूया. दुसरी गोष्ट, पास्टर खाडे यांच्या आईसाठी प्रार्थना आपण सर्व देवाचे अभिषिक्त सेवक मिळून करूया. रात्री त्यांनी प्रार्थना विनंती दिली होती, परंतु ती उशिरा या कमेंटला आल्या कारणाने आपण ती प्रार्थना करू शकलो नाही. म्हणून मी सुरुवातीलाच विनंती करतो देवाच्या सर्व सेवकांना, सेविकांना की पास्टर खाडे परभणीवरून जे आहेत ते आपल्या लाईव्हला देखील आहेत, त्यांच्या आईसाठी, त्यांच्या सेवेसाठी, त्यांच्या परिवारासाठी, त्यांच्या कुटुंबियासाठी, आणि ज्यावेळेस ते उभे राहतील ते जगाला न घाबरता परमेश्वराला घाबरून परमेश्वरचं बळी धरून त्यांनी वाढावं. त्याचप्रमाणे प्रार्थनेत आपण सर्व जे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका आहात, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, जगासाठी, आपल्या भारत देशासाठी, सर्वांसाठी प्रार्थना करूया. पवित्र थोरसे नदी दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाला आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो आमच्या संपूर्ण जगासाठी, त्यातली त्यात माझ्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्ये, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्यातले मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवा संस्था, लाईव्ह सेशन जोडणारे सर्व लहानापासून थोरापर्यंत देवाचे सर्व लोक, त्याचप्रमाणे माझ्या भारत देशाचं, राज्याचं, जिल्ह्याचं, तालुक्याचं, गावांचं संरक्षण करणारी मिलिटरी पोस्ट जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, संपूर्ण जगाला सुजलम सुफलम बनवत असताना सर्व जीव आणि शरीराचं ताजेतवाना आणि जीवन जगण्यासाठी लागणार अन्न निर्माण करणारा शेतकरी वर्ग, त्यांच्या सर्व समस्या, त्यांचे प्रॉब्लेम, त्याच प्रकारे प्रिय परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो या ज्यांना सेवकांना तू सत्य पोहोचवलायस ते प्रत्येक जण, विशेष करून आमची आई पास्टर खाडे यांची आई, यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आम्हाला माहित नाही प्रभू येशू प्रार्थना विनंती कशासाठी आहे, तरी देखील प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही सर्व सेवक आणि सेविका मिळून प्रभू येशूच्या नावामध्ये तुझ्या स्वर्गीय भांडारातलं आरोग्य आम्ही त्या आईसाठी आज स्वीकारतो. त्या आईला तू या स्पर्श केलास, त्याचबरोबर जे आजारी असतील, बंधनात असतील, जोखडात असतील, ज्या ज्या गोष्टीमध्ये अडकलेले असतील, त्या प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे, प्रार्थनेप्रमाणे प्रत्येकाला उत्तर दे आणि तृप्त कर. येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही सत्यामध्ये समर्पित व्हावं यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. सर्व आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पिता तोय. आमेन. प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्त की जय जयकार. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू.